तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलं होतं कृषी मंत्र्यांच्या घरासमोर. जे त्यांनी मशाल आंदोलन केलं होतं, तर त्यांनी तेव्हा कॉल लावलेला होता, परंतु पुन्हा हे कृषी मंत्र्यांना त्यांना कॉल लावलेला होता. तर त्यावर कृषी मंत्र्यांनी काय उत्तर दिले हे सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली जाणार आहे. परंतु तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील. मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, कृषी मंत्र्यांना बच्चूभाऊ कडू यांनी कॉल लावलेला आहे आणि आंदोलन हे जारीच असणार आहे. त्यांनी म्हटलं की जर तुम्ही यावर काही उत्तर दिले नाही तर प्रत्येक मंत्र्यांची हे गाडीची हवा आम्ही सोडणार. आणि 17 तारखेला हा निर्णय घेतलेला आहे. तर 17 तारखेचा देखील तिथं माहिती सांगितली गेली आहे की 17 तारखेला काय निर्णय होणार आहे. तर त्या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलेलं आहे. तर लाईव्ह हे फोनवर त्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे असणार आहे की कृषी मंत्र्यांनी हे काय माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो, कारण की कर्जमाफी संदर्भात खूप मोठी अत्यंत आणि महत्त्वपूर्ण माहिती हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, तर व्हिडिओला नक्की बघा. माणिकराव हे कृषी मंत्री आहे आणि सरकारी त्या शेतकऱ्याचं नेतृत्व आणि पालकत्व हे माणिकरावना दिलेलं आहे. मग शेतकरी आर्थिक असेल, पाणी पावसामुळं असेल, अधिक कशामुळं असेल, त्याच्या सगळ्या अडचणी, त्याचं सगळं नेतृत्व सरकारच्या दरबारी माणिकरावनं करावं असं घटना सांगते. आणि मग असं असताना आम्ही माणिकरावच्या दाराजवळ आलेलो आहोत आणि कृषी मंत्री म्हणून आलेलो आहे. ते जर कृषी मंत्री नसते तर कदाचित दुसऱ्याकडे गेलो असतो. पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं नेतृत्व तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये केलं पाहिजे. मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं माहित होतं. ते म्हणत होतं 7-12 कोरा 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 स्टाईलनं म्हणत होते आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगत होते की सरकार येऊ द्या, आम्ही माफ करून टाकतो सगळं. मतं घेतले पण बेमान झाले. आमचं फडणवीस साहेबांकडून काय अपेक्षा आहे? बोला तर खरी, तुमच्या पोटात मनात काळच्यात काय आहे ते बोललं तर पाहिजे का नाही? त्यांनी बोलायला नको का बाबा ते दुसरेच बोलायला लावतो. ते बावनकुळे म्हणतं योग्य वेळी करू, कोणत्या भटाला विचारून करू? कधी मूर्त काढणार आहे तुम्ही? शक्य नसल तर बजेटमधला 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्याला दिले किती सांगा ना आम्हाला. पहिले जातीभेद होता, धर्मभेद होता, आता अर्थभेद आहे. या अर्थभेदामध्ये तुम्ही आम्हाला मारणार आहो. तुम्ही शेतकरी, मजूर, कष्टकरी, दिव्यांगाला शूद्र समजताय, शूद्र म्हणून वागणूक देताय. ज्याची आम्ही पाहतोय ती गर्जना बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. आसूड लिहून याच्यात म्हटलं निवड आसूड नाही, इशारा दिलाय. आणि मग हे पुस्तक देऊन त्यांना आम्ही सांगतोय पैसा नाही आहे ना. आम्हाला अमेरिकनच्या कंपनीचा मी प्रस्ताव देवेंद्र फडणवीसला दिला. त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी 1 लाख कोटी रुपये देतो आणि ते 5 वर्षासाठी बगर व्याजी देतो, 10 वर्ष 3%. आणि हे एवढे जमत नसन तर नाशिकमध्ये नोटाचा कारखाना आहे, जास्त छापा नोटा, काय फरक पडतोय? लाडकी बहिणीला बदनाम करून आले. आणि लाडकी बहीणचं नाव घेऊन पुन्हा आम्ही पाहतोय का एक वेगळ्या प्रकारचा भेद निर्माण करून पाहतोय. एक तर आम्ही पाहतोय धर्म आणि जातीमध्ये आमचा शेतकरी यांनी विभागून टाकला. कोणी ओबीसी झाला, कोणी मराठा झाला, कोणी धनगर झाला, कोणी तेली झाला, कोणी ब्राह्मण झालाय, कोणी बौद्ध झालाय, आणि मग कोणी हिरवा आणि कोणी भगवा आणि निळ्यात वाटून टाकला. आणि आता पुन्हा ते लाडकी बहिणीवर घेऊन जातं. म्हणजे भावाच्या विरोधात बहीण उभी राहिली पाहिजे आणि भावाला लुटलं पाहिजे. ह्या ज्या भूमिका आहे त्या आम्हाला समजून सांगायच्या आहे. बजट कहाँ जा रहा है ये बताने की अलग से जरूरत नहीं है. मी त्यांच्या ठिकाणी असतो का नाही आता तर मी पंगत भरवली असती, सगळ्यांचा सन्मान केला असता, त्यांना जीव घातलं असतं आणि आश्वासित केलं असतं की मंत्रीपद सोडायचं वेळ आला तरी चालल, पण शेतकऱ्याचा कृषी मंत्री आहे मी. माझा बापा आजासही वंश परंपरेत आमची शेतीमध्ये गेलेला आहे. मी माझ्या मातीची बेमानी करणार नाही असा माणिकराव कोकाटे पाहिजे होते आम्हाला. पण ते बाहेरच येत नाही आहे. ते कुठं लपले, काय कुठं दडले समजूनच नाही राहिलं. किती वेळ थांबणार तुम्ही? थांबू आता. त्यांचं आम्हाला पण ही औपचारिक आंदोलन आहे. अभी तो ये सुरुवात है. आता ते आम्ही सगळ्या नेत्यांना घेऊन त्याला मोठं करण्याचं काम. त्या शेतकऱ्याला आम्ही सांगणार धर्म के नाम पर दंगा नहीं होना, किसान के नाम पर
सरकार के साथ पंगा होना चाहिए। माझं काय मत आहे का आम्ही हा पक्षाचा विषय नाही आहे, हा शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। रोज शेतकरी मरत आहे, होणाऱ्या आत्महत्या जर तुम्ही तपासल्या तर प्रचंड प्रमाणात आहे। म्हणजे मी एका शेतकऱ्याची आत्महत्या पाहायला गेलो होतो, तिथं 8 आत्महत्या झाल्या होत्या बाजूच्या गावात। एवढी विदारक परिस्थिती आहे। अरे आमच्या घरातले दिवेच विझवले तुम्ही। बिलकुल त्यांनी असं बोलू नये, ते माझे मित्र पण आहे, पण त्यांनी असं जर बोलत असेल का कर्ज माफ करायचं आणि तुम्ही साखरपुडे करायचे, लग्न करायचे, म्हणजे काय मुंजे राहायचं का आम्ही? कसं लग्न करायचं आणि कसं साखरपुडे करायचं माणिकराव तुम्ही सांगा ना आम्हाला। तुम्ही कसे तुमच्या मुलाचे लग्न केले ते दाखवायची का कॅसेट? कसे तुमचे मंत्री लग्न करते? सवय तर तुम्हीच लावल्या सगळ्याच्या। तुम्ही नेतृत्व असताना असं थोडं म्हटलंय का शेतकरी कर्जबाजारी आहे, वाईट अवस्था आहे म्हणून लग्न थोडंसं कमी धूमधडाक्यात होऊ दे? आम्ही तर हेलिकॉप्टरनं लोक बोलावले आहे नेतेनं। हा आता ते याचं काम पडू नये। चक्काजामच्या याच्यात बऱ्यापैकी करत नाही, पण आता पोलीस म्हणतात ते कुठं आहे आम्हाला माहित नाही, मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहित नाही, तर ते शोधतोय आता कुठं आहे ते। तुम्हाला पोलिसांनी रोखलंय, नेमकं काय सांगितलेलं आहे? ते बोलत होते सिन्नरला या म्हणून, आम्ही तिथून म्हटलंय तुमच्या याच्यावर मला वाटतं रेकॉर्डवर पण आहे, आणि ते सांगितले सिन्नरवर या। आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही, ते शहरातच आहे। तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये। नाही पण पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला अडवलं? पोलिसांनी म्हटलंय का ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका, ते नाशिकला आहे। मग ते म्हणतात, मंत्री म्हणतात आम्ही सिन्नरला आहे, पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे। हा मंत्री साहेब आहे। हॅलो अहो माणिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे, मग आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो, आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना। अहो नाही माणिकराव लक्ष, माणिकराव तुम्ही लक्षात घ्या। माणिकराव माझं तर ऐका 1 मिनिट, तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो, तुम्ही म्हणा सिन्नरला आहे, भैरवनाथाची यात्रा सुरू आहे, कोणतं गाव आहे ते? शहागावला। मग आम्ही म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो, आपण तुम्ही म्हणा या भेटाले, आम्ही निघालो। आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला नाही नाशिकला आहे, हे असं आमच्या सोबत असा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मला जावं लागतंय, आणि मी माझ्याबरोबर काही बंदोबस्त काही नसतो, आणि मी एकटाच फिरतो। मला काय, मी तसा एकदम साधा माणूस आहे, त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो, असं काही नाही। मला काही भीती वाटत नाही कोणाची, किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे मी एकटा फिरतो जनमानसामध्ये। नाही आता आम्ही प्रॉब्लेम आमचा घुमजाव झाला ना, 17 तारखेला मी तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळेजण बरोबर, आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो। एकदा आपल्याला सांगितलं नाही, फक्त आता एकदा कन्फर्म करा, म्हणजे पोलिसांना आम्हाला अडवून ठेवलेलं आहे। मला 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा सीओ तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल, आणि त्यावेळेस तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल, आणि तुम्ही 17 तारखेला मुंबईला या। मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो, आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो। ठीक आहे, पण तुम्ही सिन्नरला नाही आहे ना आता? नाही मी सिन्नरलाच आहे, पण मी ग्रामीण भागामध्ये आहे। आमच्याकडे 15-20 गावांमध्ये ठीक आहे खूप मोठं आहे, आणि गावागावामध्ये यात्रा असतात। ठीक आहे तेवढं फक्त मला समजून घ्या। हो ठीक आहे, आता झालं क्लिअर। ते सिन्नरला आहे, फक्त आता शोध आम्ही का आता सिन्नरलाच काय म्हणते? तुम्ही असं का करताय? मंत्री महोदय खेड्यापाड्या तो विषय नाही बरं का साहेब, क्लिअर झालं का तुम्हाला? आता क्लिअर झालं का तुमचं? आता सिन्नरला आहे क्लिअर झालं का नाही? अरे हे कसं, आता तुम्ही घ्या बाईट त्यांची, साहेबांची बाईट। त्यांनी आता 17 तारखेला मीटिंग घ्यायचं सांगितलं, 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेऊ, त्यांच्यावर विश्वास ठेवू। ते कृषी मंत्री आहे, आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी। त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही।
ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ. भाऊ ते खोटं बोलतात की नेमकं काय म्हणजे कधी सांगतात नाशिकमध्ये नाही, हे पोलीसवाले म्हणतात नाही आहे आणि माणिकराव म्हणतात सिन्नरला आहे, पोलीसवाले म्हणतात का नाशिकला आहे. तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे. मुळात आता म्हणजे आमचा हा मोठा प्रश्न झाला ना, महाराष्ट्रात असं कधी होत नाही. म्हणजे मिसिंग मंत्री झालं असं झालं ना ते, जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकरावचं ते म्हणतात, पोलीसवाले काय म्हणतात इथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे, पण ते पोलीसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे, माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे. तर आता आम्ही मोठ्या अडचणीत पडलो आहे, काय करावं म्हणजे. आता ते 1 तारखेला 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेणार आहे, तेव्हा आम्ही भेटू. पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो थोडं. तुम्हाला पिक्चर स्टाईल अडवलेला आहे, पोलिसांनी गाड्या आडवा मारलेल्या आहे आणि मागे ट्रॅफिक हे हाईट आहे. म्हणजे आम्ही चक्का जाम केला नाही, पोलिसांनी आमचा चक्का जाम केला आणि ह्या सगळ्यांचा चक्का जाम. आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे का नाही. आता आम्ही जर अडवला असता तर गुन्हा कोणावर दाखल झाला असता, पण आता हा पोलिसांनी आमचा चक्का जाम केलाय. म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली, म्हणजे पोलिसांची हाईट आहे ही. का आम्ही गाडीत बसलो होतो, म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते. तर यांनी हे 2 ट्रक अडून ठेवले, आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून. आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो, ते म्हणते माणिकराव इथं नाही, ते नाशिक. आता ते कुठं आहे ते तुम्ही शोधा, आम्ही शोधतो. नाही, पण एकूणच भाऊ, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होतं, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे. कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाही. कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला. त्यांच्या आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही, मी सांगतोय. सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही, ही सुरुवात आहे. अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजींना एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता. आता माणिकरावनं पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याशी सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार. तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि 1 तारखेला त्यांनी मीटिंग ठेवली आहे. तर ठीक आहे, एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकू ना आपण. आता हे आंदोलन तुमचं स्थगित झालंय म्हणायचं की आता हे पोलिस काय म्हणते, आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ देते. त्यांनी आंदोलन सुरू केलंय, बरं आमचं थांबलं होतंय पण त्यांनी सुरू केलंय. कर्जमाफी मिळेल की नाही मिळेल हा पुढचा मुद्दा, पण कृषी मंत्री तुम्हाला भेटायला देखील तयार नाहीये. म्हणजे काय शेतकऱ्यांनी जायचं कुठे नाही. आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. खरं तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं. आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकरावने येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं. पण आता ते भेटले नाही. त्यांनी सांगितलं मी भैरवनाथाच्या आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना. तुम्हाला माहित आहे का, धर्माच्या आणि देवाच्या आडवं आलं तर मोठा प्रश्न येतं आणि त्याच्यामुळं आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत. देवासमोर कुठे देवाच्या दरबारी कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या असता जरा त्याला पटकन त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाचं, म्हणजे मग आम्हाला चांगलं दर्शन होईल एवढ्याच अपेक्षा आहे. आता ते पोलिसांवर आहे ना. आता पोलिस काय म्हणते काय आम्हाला त्यांना विचारा ना. पोलिस गेले का, त्यांनी जाऊ दिलं तर मग, नाही तर आम्ही इथंच थांबू. त्यांनी जाऊ दिलं ते कुठे आहे ते माहित नाही. नाही, पण आपण पोलिसांनी सोडलं तर आपण सिग्नलला जाऊन भेट घेणार आहोत का? हो, आता भेटा तर लागेल.